10वीमध्ये अभिजित आणि रेश्माची मैत्री अनेक प्रेक्षकांना खूप आवडली. पण आता 11वीमध्ये सगळंच बदलणार आहे. नवीन कॉलेज, नवीन मित्र, नवीन आयुष्य. अशा परिस्थितीत अभिजित आणि रेश्माची मैत्री तशीच राहील का? की त्यांच्या नात्यामध्ये त्या ठिकाणी मोठा बदल होणार? आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून काही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. 11वीची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा होत आहे ती अभिजित, रेश्मा आणि केवडा यांच्याबद्दल. शाळेतील मैत्री आणि कॉलेजमधील मैत्री यात खूप फरक असतो. नवीन वातावरणामुळे अनेक नाती बदलतात. म्हणूनच अभिजित आणि रेश्माच्या मैत्रीवरही नवीन परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. अनेक वेब सिरीजमध्ये सुरुवातीच्या भागामध्ये छोट्या गैरसमजामुळे कथेला नवीन वळण दिलं जातं. 11वीमध्ये असं काही घडू शकतं, असा काही चाहत्यांचा अंदाज आहे. पण हे अधिकृत निश्चित झालेलं नाही आहे. जर केवडाची भूमिका कथेत महत्त्वाची असेल तर अभिजितच्या आयुष्यात नवीन बदल दिसू शकतात. पण त्यामुळे रेश्मासोबतची मैत्री तुटेलच असं म्हणता येत नाही. निर्माता मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू शकतात. एक दुसरी शक्यता अशी आहे की कॉलेजमध्ये असलेल्या अडचणींमुळे अभिजित आणि रेश्मा एकमेकांना कधी साथ देतील आणि त्यांच्या मैत्रीची आधीपेक्षा अधिक मजबूत त्या ठिकाणी होऊ शकते. माझ्या मते पहिल्याच काही भागांमध्ये मैत्री पूर्णपणे तुटलेली दाखवली जाऊ शकते. निर्माता प्रेक्षकांची उत्सुकता ठेवण्यासाठी काही प्रश्न उभे करतील, पण उत्तर हळूहळू देतील. आता तुमची वेळ. तुमच्या मते अभिजित आणि रेश्माची मैत्री कायम राहील का? की कॉलेजमध्ये काहीतरी असं घडेल ज्यामुळे दोघांमध्ये दुरावा येईल? आणि जर तुम्ही लेखक असतात तर या दोघांचं नातं कसं पुढे नेलं असतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि 11वी मालिकेची सर्व अधिकृत अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.